नमस्कार मित्रांनो, स्वयंपाक आणि सफर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवास थाळी 2, तीही एकदम खास आणि चविष्ट। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। आपला पहिला पदार्थ आहे रताळ्याची खीर। त्यासाठी लागणारे साहित्य आहे उकडलेली रताळी, दूध, साखर, वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स आणि तूप। आपला दुसरा पदार्थ आहे उपवासाचे कटलेट। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 उकडलेली बटाटे, 1 उकडलेलं रताळं, 3 चमचे शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे शिंगाड्याचं पीठ, हिरवी मिरचीची पेस्ट, जिरे, चवीनुसार मीठ आणि लिंबू। आपला तिसरा पदार्थ आहे रताळ्याचे वेफर्स। त्यासाठी लागणारे साहित्य आहे रताळ्याच्या पातळ चकत्या, उपवासाचे मीठ आणि तेल। चौथा पदार्थ आहे उपवासाची कचोरी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे कचोरीचे आवरण बनवण्यासाठी आपल्याला 3 उकडलेली बटाटे, 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ, 1 चमचा शिंगाड्याचं पीठ आणि चवीनुसार मीठ। कचोरीचे सारण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी ओला नारळ, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ। आपला पाचवा पदार्थ आहे ओल्या नारळाची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी ओला नारळ, अर्धी वाटी शेंगदाणे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरे, 1 चमचा दही, पाव चमचा साखर आणि चवीनुसार मीठ। आपली परिपूर्ण रताळा स्पेशल उपवास थाळी 2 तयार आहे। ही रेसिपी या श्रावणात नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन पदार्थांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।